नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशाच एका माहितीपर व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ नवीन अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की आपण एक सिरीज चालू केलेली आहे. एकूण 10 व्हिडिओ या सिरीजमध्ये असणार आहे. ते व्हिडिओ क्रिकेटच्या संदर्भात असणार आहे. IPL 2026 आता काही दिवसांवरच येऊन ठेपलेले असताना आपण IPLच्या 10 संघामध्ये नेमके कोणते खेळाडू आहेत, नेमके कर्णधार कोण आहेत, विदेशी खेळाडू कोण आहेत याची माहिती देणारे एकूण 10 व्हिडिओ 10 सिरीजमध्ये अपलोड करणार आहोत. 2 सिरीजची व्हिडिओ आतापर्यंत आलेले आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण चेन्नई सुपर किंग्स संघाची माहिती सांगितली. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई इंडियन्स संघाची माहिती आपण बघितली होती. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की IPL 2026मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा संघ नेमका कसा आहे, त्यांचा कर्णधार कोण आहे, विदेशी खेळाडू कोण आहेत आणि त्यांचे एकदम एकूण संघाचा स्क्वॉड नेमका कसा आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या मुख्य विषयाच्या हेतूने पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे. IPL 2026ला सुरू होण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक असतानाच नेमकं आपला आवडता संघ कोणता आहे आणि आपल्या आवडत्या संघामध्ये आपला आवडता खेळाडू नेमका कोणता आहे हे नेमकं प्रेमींना जाणून घेण्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एकूण 10 संघ जे IPL लीग स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत, एकूण 10 संघांची माहिती आपण ही 10 व्हिडिओच्या माध्यमातून सादर करणार आहोत. आपण पहिले 2 व्हिडिओ सादर केलेले आहेत. 2 संघांची माहिती आपण दिलेली आहे. आज आपला तिसरा व्हिडिओ आहे कोलकाता नाईट रायडर्सचा संघ नेमका कसा आहे हे आपण आता जाणून घेऊयात. चला तर मग जास्त वेळ न घालता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया. कोलकाता नाईट रायडर्स म्हणजे अर्थातच आपल्याला प्रथमदर्शी लक्षात येते की हा संघ जुही चावला आणि शाहरुख खान या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये बनलेला हा कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आहे. गेली अनेक वर्षे IPLच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करणारा हा संघ नेमका यावर्षी कसा आहे आणि त्यांचा कर्णधार नेमका कोण आहे हे आपण आता जाणून घेऊयात. कोलकाता नाईट रायडर्समध्ये फलंदाज म्हणून कोण आहेत ते आपण आता बघूयात. अजिंक्य रहाणे त्यांचा कर्णधार फलंदाज आहे. अंकुश रघुवंशी, मनीष पांडे, राहुल त्रिपाठी, रिंकू सिंह आणि रोमवेन पॉवेल हा विदेशी खेळाडू त्यांचा फलंदाज म्हणून उपलब्ध असेल. अष्टपैलू खेळाडू कोण आहे? अनुकूल रॉय, कॅमरून ग्रीन विदेशी खेळाडू, दक्ष कामरा, रामदीप सिंह, सचिन रवींद्र हा विदेशी खेळाडू, सार्थक रंजन आणि सुनील नरेन हा विदेशी खेळाडू. प्रमुख जलदगती गोलंदाज कोण आहे ते आपण आता जाणून घेऊयात. आकाशदीप, हर्षित राणा, कार्तिक त्यागी, मतीशा पटेलिना विदेशी खेळाडू, मुस्तफिजुर रहमान, उमरान मलिक आणि वैभव अरोरा असे जलदगती गोलंदाज त्यांच्या संघात सामील आहेत. विकेटकीपर फिल ॲलन, तेजस्वी दहिया आणि टीम सेफर्ड हे 3 विकेटकीपर त्यांच्याकडे उपलब्ध असतील आणि फिरकी गोलंदाज त्यांच्याकडे प्रशांत सोलंकी आणि वरुण चक्रवर्ती, आंतरराष्ट्रीय लेवलला चांगली कामगिरी करणारा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती त्यांचा हा ट्रम्प कार्ड खेळाडू त्यांच्याकडे असणार आहे. त्याचप्रमाणे त्यांचा कर्णधार हा भारतीय संघाचा खेळाडू म्हणजेच अजिंक्य रहाणे हा त्यांचा कर्णधार असणार आहे. त्याचप्रमाणे मुंबईचा संघ आपण सांगितलेला होता, चेन्नईचा संघ सांगितला तर नाही. आजचा व्हिडिओचा मुख्य विषय हा होता की कोलकाता नाईट रायडर्स या संघामध्ये नेमकं कोणते खेळाडू आहेत, कोणकोणते विदेशी खेळाडू आहेत आणि त्यांचा कर्णधार नेमकं कोण आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेले आहेत. IPL सुरू व्हायला काही दिवसांचा अवधी बाकी असतानाच आपणच या IPLमध्ये सहभागी एकूण 10 संघांची माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित करत आहोत आणि त्याच अनुषंगाने आपण पहिले 2 संघ म्हणजे अर्थातच चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स या संघांची माहिती दिलेली होती. आज आपण तिसरा संघ कोलकाता नाईट रायडर्स याची संपूर्ण टीम नेमकी कशी आहे, संघाची बांधणी कशी आहे, अष्टपैलू खेळाडू, फलंदाज, गोलंदाज, फिरकी गोलंदाज असे अनेक पर्याय आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितलेले आहेत. संघ बांधणी एकदम उत्कृष्ट पद्धतीने आहे. खेळाडू अगदी आंतरराष्ट्रीय लेवलला गाजलेले खेळाडू संघात आहे. त्यामुळे विजेतेपद हे संघ राखणार का याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना लागून राहिलेली आहे. जर तुम्ही क्रिकेटचे फॅन असाल आणि IPL हे तुम्ही दरवर्षी पाहत असाल तर नेमकी कोणती टीमला तुम्हाला सपोर्ट करायला आवडेल आणि IPLमध्ये यावर्षी नेमकं कोणता संघ विजेता ठरेल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचप्रमाणे तुमचा आवडता खेळाडू नेमका कोण आहे तो देखील तुम्ही नमूद करा. आपल्या चॅनलवरती आपण शैक्षणिकबद्दल माहिती देत असतो, चालू घडामोडी. आपण कुठलाही विषय शिकवत नाही,
तर प्रत्यक्ष त्या विषयाची माहिती देतो. म्हणजे उदाहरणार्थ एखादी कुठली भरती आलेली असेल, त्या भरतीच्या संदर्भात विद्यार्थ्यांना जी पूरक माहिती आहे ती आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो. म्हणजे कुठलाही विषय आपण शिकवत नाही किंवा त्याबद्दल माहिती सांगत नाही, आपण आणि ट्रेडिंग व्हिडिओ करत असतो. जसे की T20 विश्वचषकाच्या दरम्यान आपण 2020 क्रिकेटच्या संदर्भात व्हिडिओ ट्रेडिंग केले होते. आता IPLच्या संदर्भात आपण व्हिडिओ प्रसारित करणार आहोत. त्याच अनुषंगाने आपण वेगवेगळ्या खेळाडूंची माहिती, खेळाची माहिती, खेळ कुठलाही असो, जास्तीत जास्त मनोरंजन म्हणजे एखाद्या खेळाडूची माहिती वैयक्तिक असो ती देखील आपण या IPLच्या दरम्यान सांगणार आहोत. नेमकं खेळाडूंची स्ट्रॅटेजी काय असेल आणि क्रिकेट या खेळामध्ये जर खेळायला काही हे नसतं. म्हणजे टॉस जिंकेन तर तो सामना जिंकेन असं कधीच होत नाही. प्रत्यक्ष मैदानावरती खूप कष्ट करून फलंदाजी किंवा गोलंदाजी करावी लागतं, स्ट्रॅटेजी ठेवायला लागते. तेव्हा चांगली कामगिरी करतानाच आपण सामना जिंकू शकतो. पण त्यासाठी जी स्ट्रॅटेजी लागते, खेळाडूंमध्ये गेम प्लॅन लागतो, कर्णधाराची निर्णायक क्षण असतात, या सर्व गोष्टींची मिसळ केल्यानंतर जो निर्णय होतो, जो सांघिक प्रयत्नाने केला जातो, तो सांघिक प्रयत्नाने झालेला निर्णय ह्या संघाला अंतिम विजेत्यापर्यंत नेत असतो. नेमकं IPLला सुरुवात व्हायला अजून 7-8 दिवसांचा अवधी आहे. त्याच अनुषंगाने IPL जे आपण बघतो की आत्ता 18वा सीझन, 17-18 सीझन झालेले आहेत. प्रत्येक वर्षी नवीन कोणीतरी विजेता ठरलेला असतो, म्हणजे विजेता होतो. मागील वर्षी जर आपण पाहताय तर तब्बल विजेतेपद पटकावण्यासाठी RCB म्हणजे ज्या संघात विराट कोहली संघासारखा खेळाडू असताना सुद्धा त्या संघाला 18 वर्ष विजेतेपद पटकावायला लागलं. तर नेमकं क्रिकेटचा हा नेमका बेभरोशाचा खेळ आहे. आणि त्याच अनुषंगाने नेमकं फलंदाजी गोलंदाजी कशी होते, सामन्याचा निकाल कसा लागतो आणि आपल्याला त्या सामन्यातून काय शिकायला मिळतं, हे आपण सर्व समीक्षा, क्रिकेटची समीक्षा म्हणतो आपण, ते आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. आणि आता नुकतंच 16 तारीख पासून पुण्यातील वाघोली येथे महाराष्ट्र केसरीची गदा नेमकी कोण पटकावणार या महत्त्वपूर्ण कुस्त्यांचे देखील विश्लेषण माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती देणार आहोत. कुस्ती स्पर्धा नेमकी कधी आहे, कुठे आहे, काय हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे IPLच्या संदर्भात जे व्हिडिओ येतील ते सुद्धा तसेच असतील. त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन इत्यंभूत माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. धन्यवाद.